मूलमध्याय नमा पूर्णाविसंभवी आता हृदय आपुले सोपाळण्या भले वरी बसू पावले श्रीवरूंची ते नमस्कारून आता होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळावगेची येणे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकारामांचे गाथ्यातील पंढरी प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे. महाराज प्रथम चरणामध्ये साधना सांगतात. होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी आणि पुढील 3 चरणामध्ये जी फलश्रुती प्रतिपादन करतात. विठ्ठल अभंगावस्थेत बोलण्यापूर्वी अगदी थोडक्यात म्हणजे असा कुलभूषण नगद नारायण महाराज त्यांच्या कुशीमध्ये वसलेले हे जोडवाडी गाव आणि गावामध्ये गुरुवर्य परमपूजनीय महादेव बाबा गुरुदेवाच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य परमपूजनीय महंत प्रेमूर्ती शिवाजी बाबा नारायण गडकर यांच्या शुभ हस्ते आणि हरिभक्त परायण असणारी संभाजी महाराज उत्तराधिकारी त्यांच्या प्रेरणे हा पहिलाच वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये गुरुवर्य शिवाजी बाबा आले आणि स्वतः विणा घेऊन त्यांनी सुरुवात केली. म्हणजे अशी पायाविने भीत तातडीची बरं का. पण लेट पण थेट झालं. स्वतः सुरू केलं त्यांनी. कोणी सुरू केलं महाराज हसते ना स्वतः विणा उभा केला. हे जेव्हा जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तेव्हा महाराजांनी स्वतः सुरू केला असं तुम्ही द्या. विठ्ठल महाराज म्हणतात तुका म्हणेन हे चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विण. कोणाला वाटतं लगेच हवा लगेच हवा लगेच होत नसतं. त्याला वेळ काळ यावं लागत. म्हणून महाराजांच्या हस्ते हा कार्यक्रम ह्या वर्षी 25व्या वर्षी झाला सुरू बरं का. 2025 चालू आहे ना झाला. म्हणून त्या महापुरुषांना हनुमंतरायांना वक्तात वक्ताने श्रोत्या विनोतमा श्रोत्यांना माय बापांना आणि गायक वादकांना माऊली संत मठाधिपती असतील यांना सर्वांना अभिवादन करतो. अभंग बोलतो. विठ्ठल पहिल्या दिवशी नाम परी घ्यावा, शेवट दिवशी मागणी परी घ्यावा आणि मध्ये कोणतं बी घ्यावा. असंच काय असं काही बंधन नव्हे. म्हणून हे पंढरी अभंग घेतलेला आहे. वारी जवळ आलेली आहे आणि आपण वारकरी आहोत. आणि दुसऱ्याला सांगत मग तो का म्हण ज्ञान दिमाकाची भनभन होईल त्याच्याकरता वारकरी घेतला. विठ्ठल जगद्गुरु तुकोबऱ्या वैकुंठवासी बरे का. परंतु जगाचे चालक मालक असणारे अखिल ब्रह्मांड चालक मालक त्यांना पाठवलं बरं का. असं महाराज म्हणतात. आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले भाग झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उचिताचा भाग
महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया जाडू संतांचे मार्ग आळराणी भरले जग. महाराजांनी पाठवलं आलो मध्ये तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुकोट म्हणे परमात्मा त्याला पाठवलं. महाराज आम्ही वैकुंठवासी वस वस तुम्ही राहणारे आलो याची कारणाशी. मोठे माणसं असतात काहीतरी काम घेऊन येतात आणि काम झालं रे झाले उभ्या पाऊल निघून जातात. रिकाम टेकडे येत असतात आणि कर्णला काम करून देत नसतात. म्हणून कामाशिवाय थांबवू नाही. काय कारण बरं अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञान शब्द छल निसता. महाराज खूपच शब्द ज्ञाने लय ज्ञाने हो लय ज्ञाने हो. अहो ज्ञाने पण गिन्यान कुठे कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली तोंड भरून विचार अंत करी विषयाचा थारा ना तुडे गा त्रिशुद्धी मी नाही नाही नाही. शब्द गुणकम आकाश. महाराज रावसाहेबाबाची जन्मभूमी आहे तुमची जन्मभूमी आहे. तुम्ही बरेच लोक महाराज लोक वाट लावले आहेत म्हणजे आमचा गुरुवारी महाराजांचं ऐकलं आहे बरं का त्यांचं कीर्तन ऐकलं. आम्ही परमार्थ उशिरा लागलो पण लेट पण थेट आलो तिथं लक्षामध्ये. म्हणजे आम्ही लहानपणी मालकरी होतो पण मला कुत्याचा नाद असल्यामुळे माळ तुटली माय आणि कीर्तन होतं एवढं सिंगाला कुणाचं आपले नामदेव महाराज शिक्षकरांचं. आणि मी विणा घ्यायला गेलो आणि विणा घ्यायला गेल्यानंतर तिने असं केलं का मला विणा देत नसतो. आणि मग लगेच सकाळच्या त्यांच्याकडून पुन्हा माळ घातली म्हणून माळ आहे मला पुन्हा घातली दोघडबा गवते म्हणले महाराज वेगळ्या वेगळ्या आता विण्याचे अधिकारी झाले. आणि बोलता बोलता ते म्हणून गेले आता विण्याचे अधिकारी झाले पण आता काल्याचे अधिकारी व्हा. गादी घालून खोटं बोलत नाही. ही गोष्ट इंदिरा गांधी वारली 83ला वारली वाटत 84ला वारली. हा 84ला वारली आणि त्या साली आपला 54ला सप्ताह होता गडावर होता पाऱ्यांना होतो आणि पाऱ्यान तिथं केलं आणि आळंद गेलो काय पता माहिती महाराज म्हणून आलो. जास्त लांबायची गरज कशा करता बोललो आता पोचली इथे परत त्यांना तसं जसे तसेच ते आले हे सांगायचं मला. कारण पुढच्या माणसाला मागचे माहित नसतं मागचे पुढचे मापा करतात शिकावायची पुढच्या काय माहिती असतं. म्हणून मी त्यांना जवळजवळ 89 पासून ओळखतो 89 पासून. तसं आम्ही आळंदीला नाही उपयोग गणित आमचं हा बरोबर 89 विठ्ठल विठ्ठल त्यांना मी 81-82 चांगला ओळखतो कारण दिंडीमध्ये गेलेलो पुढे बोलण्यामध्ये कधी गेलो बोलण्या 81-82-83 दिंडी चाललेलो आहे. मग तेव्हापासून त्यांना मी ओळखत आहे. विठ्ठल विठ्ठल कशा करता शब्द लांबवला मी काय सांगतो हा तसेच आहेत. आणि आम्ही अलीकडच्या होते पलीकडचे म्हणून मला थोडं बाजूला सांगावं लागलं. विठ्ठल महाराज म्हणतात शब्द ज्ञान असत आणि साखर साखर म्हणून चालत नसते खावं लागत. कुणी सांगता कोणला येतो कुणी सांगतो चोरच हो सावध राहा सगळे कपडे इथं ठेवून आंघोळ करून या आणि सगळे कपडे छोटे आंघोळ कुठे गेले वारकरी ते वारकरी नव्हते आमच्या मळातून त्याच्या वरून असते त्याच्यात घेऊन. म्हणून महाराज बोलणं गौण आहे बर का. तुका म्हणे करून द्यावी त्याची पाय माझे बोलता वाटे सोपे करणी करता टेरी कापे म्हणतात. बोलणं सोपं नाही म्हणून साच भाव वर्त हे पादा करता साच भावे वर्ताय वर्तन वेगळं काय वर्तन करायचं येत तर ती श्रेष्ठ तत्व देव तो रोजना येथ वडे जे जे करती तया नाम धर्म ठेविती
हे आमची सामान्य सकळ मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालता न पडे गुंता कुठे काही म्हणून साच भावी वर्ताया वर्तन करून दाखवलं विठ्ठल विठ्ठल. आणि वर्तन केल्यानंतर अनुभव आले अंगात ते या जगात येत असे तुका म्हणे चाकून सांगे मग अनुभव आहे तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्माला आला अत्यंत दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती नाम मोक्ष प्राप्त झाला म्हणून लोकाला साधन अभंगाचं प्रथम चरण. होय होय वारकरी 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 पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी काय करावे बाबा पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी काय महाराज म्हणतात होय होय वारकरी वारकरी हो वारकरी हो दुरुक्ती करून सांगतात ज्या अर्थी दुरुक्ती करून सांगतात त्या अर्थी लोक वारकरी होत नसले पाहिजे असं म्हणलं होतं का सरपंच हो सरपंच हो असं म्हणलं लागत नाही अहो इकडून निवड तिकडे होतेच किंवा नवरदेव असं हो म्हणलं होतोच पण वारकरी हो डबल म्हणून याला कारण असे काही वारकरी बहिरंग असतात आणि काही वारकरी अंतर असतात. बहिरंग वारकरी लक्षण काय हो गोपीचंद उठी तुळशीच्या माळा हार मिरी तुम्ही चाफायचं नाही बरं आलं की द्यायचं मग जमलं तर गिन्यात तर पुढे चालेल पण द्यायचं तुम्ही देवाकणे देत राहणार का मी घ्या तयार आहे होय विठ्ठला विठ्ठला. होय होय वार गोपीचंद तुळशीमुळे हार मिरवती गाळा रे बहिरंग बरे का काही काही वारकरी असे असतात त्यांचा लांबूनच गण दिसतो माझ्यापेक्षा मोठा गण लांबूनच दिसतो माळा मोठाल्या माऊली 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 करते हरकी सांगते वरी भगवान नामे अंतरी ओझ केला कामे त्याची म्हणून ये साधू जगी विटंबना बाधू वरी भगवान नामे अंतरी ओझ केला कामे त्याची म्हणून ये साधू जगी विटंबना बाधू. मुक्ताबाई म्हणते वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामी त्याला म्हणून साधू जगी विटंबना बाधू. अरे वरून भग होण्यापेक्षा आतून भग होणार बहिरंग झाले ते बहिरंग आत्वा पांढऱ्या सुद्धा संन्यासी असू शकतो न संन्यासी जाऊ वेशभूषण बर का आणि काया वाचा मने झालावी सुद्धा त्याचे काम क्रोध बाधीची ना मननी ना मग त्याला काम करू देत नाही. विरक्तीची कौन परिचय येवणी मनात येवरी त्या विरक्तीने होऊन वरलं पाहिजे तीन वर म्हणजे आपण तिला वरलं धोका दिला म्हणजे नुसतं वैराग्याचा अभाव आणला की याचा बेभाव झाला असं मनातून वैराग्य पाहिजे वैराग्य सांगण्याची गोष्ट विवेक असेल तो वैराग्याचे बळ धग धगीत अग्नी जाईल असं वैराग्य म्हणजे असं वाटतं रांधिल्या रस होय ते जेवणारा ठा होय तै तो ताटे समजाय परी तैसे संसार या समजता ज्याने जे आणता ते वैराग्य दवडीता पाठी लागे आणि म्हणजे खोट असं कळलं पाहिजे. उदाहरण सांगा दारात भिक्षुक आला मई भिक्षा लाव
आणि ते काय झालं की आईसाहेब आत गेल्या भिक्षा आणायला. लहान पोरगा असतं बरं सांगतो त्यांनी रुपया पाहिला चांदीचा पाहिला असा पाय दिला. पाय दिला होता आई बाबा रुपया घेतला मग ती घेऊ ती मेला खोटा खोटा म्हणलं की तिने माग आता आपलं कसे लटका हा व्यवहार सर्व संसार अर्धा किलोचे छटाकर टाळ आली ना म्हणून चालत नाही. कळलं पाहिजे तो का म्हणजे ऐकील मात तो झाला घात जीवपणा भीते तेरे ते ग्रंथी सिद्धेन ते सर्व संशय हा कसा वैराग्य लागतो वैराग्य. म्हणून तुकोबरायचं वैराग्य म्हणजे मृत्यू लोक आवडते परी नाही की हरी नामी विठ्ठल हे तिथं प्रपंचापासून ओमन ते मनी बैसले वकलं वकलं माणूस खूप जिलेबी आवडते खूप जिलेबी आवडते खाल्ली 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 असं झालं. आज झालं म्हणतो पुन्हा असं करतो का म्हणजे पुन्हा खातो का खात नाही. ओमले अण्णा लाल गोटी जीवी रचना तद्वत असतो वैराग्य लागतं विठ्ठल. अंतरंग वारकरी म्हणून फक्त आईशी जाणार ते दे उदास गेले आशा पास निवारोनी गेले आशा पास आयुष्य जाणार कशाना जेदी उदास उदास या उदास कारण देह नुमे सरे उरला उरी विठ्ठल ते उदास चमडा जाणे कुत्ता जाणे उदास आता देहा देव तादात पण नको आणि जोपर्यंत देव तादात नाही तोपर्यंत गोष्ट घडत नाही. देहाच्या निराशे पाविजा ठाया जो मजाशी काया नव्हे. देहाचा निराश झाला पाहिजे ते तादात तमडा जाणे कुत्ता जाणे का त्याग लागतो. आपलं देव बोलणं आपलं आदोत्याचं आणि वागणं चार वाकाचं म्हणजे तादात्म्याचं बोलणं आसक्तीचं बोलणं आणि आसक्ती आशे परम दुःखम नैराश्यम परम सुखम आशे उपजरी भगवंताशी नीत वामनत्व आले आशे बांधणे तुका म्हणे वाया गेला पण आशे समोर खणून काढायचे तेव्हा ती गोष्ट व्हावे ते नाहीतरी पैसे करू होती दाना नये मना जगी विरक्ता होती दाना लोभ अहंता नाही म्हणा लोभ हे लोभ लोभ म्हणजे का आशा लोभ अहंता नाही म्हणा अहंता म्हणजे मायामुळे चालले त्यामुळे कर्तृत्व मत आणि फलच वाढ मायामुळे चालले अहंता नुसता अहंकार महाराज अहंकार गोष्ट वाईट पुढे सांगितलं अहंकार लोभ अहंता नाही म्हणा आणि जगी विरक्त तोच येणार
मनाचं नाही लोभाचं नाही. अहो तुकोबराकडे धन आलं मला दुट्या छत्री घोडे येतो बऱ्यात न पडे काय दिला ठेवा आम्हा विठ्ठल ठेवा तुका म्हणे धन गो मासा ते सामान इतका त्याग. आपल्या तर आता नको सांगायला आपलं नको सांगायला जरा जपून राहिलं बरं आहे. अशा अवघड होत. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही फक्त काय व्हा या सर्व गोष्टी घडण्याकरता वारकरी व्हा मग सर्व गोष्टी घडतात. होय होय वारकरी बहिरंग झालं अंतरंग. आणि होऊन काय म्हणते पाहे पाहे रे पंढरी तू पंढरी हो आणि पाहे पाहे रे द्वंदा म्हणलं द्वंदा म्हणण्यामध्ये बहिरंग पाणे बरे का. कारण भौतिक दृष्टीने पहा अध्यात्म दृष्टीने पहा चर्म चक्षुनी पहा दिव्य चक्षुनी पहा सगुण रूपाने पहा निर्गुण रूपाने आणि पाहिल्या काय होत पहिल्या वेळेला पैशाची वेळ जोडून या. महाराज त्या गवळणीने कन्याला पाहिलं सावळा देखीला तेने आनंदाचा पुरावा असं पहा. पाहिला पाहिला नंदाचा नंदना पाहिला पाहिला नंदाचा नंदना पाहिला पाहिला नंदाचा नंदना पाहिला पाहिला नंदाचा नंदना तेने वेदियल मना तेने वेदियल मना पाहिला पाहिला नंदाचा नंदना पाहिला पाहिला नंदाचा नंदना. पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेधिले माझे मन आकर्षण. महाराज त्याला जर पाहिलं कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जात म्हणून त्याला पहा. आणि निसतात त्या ओढात विटेवर उभा असा नाही तर तो कसा आहे विठ्ठल जळी स्थळी विठ्ठल जळी सळी भरला अज्ञा दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला विठ्ठल जळी स्थळी भरला नाही उरला आत्म्या दृष्टीने पाहिला पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. म्हणजे महाराज म्हणतात विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाऊ नाही उरला आदृष्टी पाहिला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल लावली पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे ओत ओत परमात्माच भरलेला असत. सत्य ज्ञानानंतर गगनाची प्राव नाही रूपवर न गुण जेथे तो हा रेशी राहिली पहिला डोळे बरी पाहता पाणी दुरी सारोनी या असा पहा. म्हणून पहा पहा विठ्ठल फळ काय हरे जन्म मरण दुःख आपलं जन्म आणि मरण त्याला पहा. दुसरं किती पहा हरायचं नाही उलट वाढ जन्म गेले वाचते काही पाहिली की वाचत नव्हती असावं ते असावं आणि त्याला पाहिलं की वाचत संपते त्याला. आणि तू का म्हणे तूच कारण ये रे बाबा का पसारा आपण पसाराच पाहतो सगळा दिसत सगळा पसारा आहे. खरं सांगा पसारा आहे काय पसाराचा आपण आहेत का नाही तर आता प्रायचरी पुढे बसले राग म्हणून नको तुम्ही खरे तेवढं सांगा मला. तुम्ही खरे पसारा पाहता का बोलतो बरं का तुम्ही खरे तेवढं सांगा. सांगा ना जग हा आता कधी सांगता दिले गेल्या महाराज खरं नाही
असं म्हणलं का नाही म्हणते महाराज गोळ्या खाल्ल्या का खाल्ल्या नाही महाराज जे जे देखणे सकन ते सुपनीचे मृग जळ हे रती माई का दुःखाची जनानी 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 नाही आधी आती आवसान नाही आधी आती रती माई के दुःखाची जनानी हे रती माई के दुःखाची जनानी नाही आधी आती आवसान नाही आधी आती आवसान रती माई के दुःखाची जनानी रती माई के दुःखाची जनानी येर म्हणजे गिर सर्वची येरती मायखे दुखाची जनते मा म्हणजे नाही इथून जनते जन जायते म्हणजे प्रसवणारी माय आहे दुखाची जनते म्हणजे दुखाला प्रसवणारी आहे पासारा तुका म्हणे तूच खरं येर भाऊ का पासारा तू त्रिकाला बाधित सत्य सत्य तू विठ्ठला का घा दाविला जगदाकार वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ परमात्मा सत्य आहे का सत्य आहे तो न जायते मिरेते वा कदाचित म्हणून सत्य तो जन्माला येत नाही म्हणून मरत नाही म्हणून जन्माला येत नाही आपण जन्माला येतो आपण मरतो अंतवंत इमे देहा म्हणून आपण मरणार खरे नाही बर का दे आधी काय खरं देह संबंधी पासारा बुजगावणे चोरा रक्षस नाचे भासत असे पहिलं बुजगाव नसतं कशात जवारी साळीत हे मग बरंच माहिती तुमचं पाठांतर मग आणि कशाला आम्हाला बोललो मग पुढचं राहणार नाही बघायचं त्यांचा आमचा परिचय कापासून मी पैठणला मला गाता येते म्हणता येत नाही भजन मी 92 विद्यार्थी संस्थेचा मग 94 95 2 वर्ष नवले महाराज इथे मी भजन शिकायला होतो पण मी तिथे गेलो की महाराज गावाकडे गेले महागड्यात पोरं म्हणजे महाराजांचा हरी काय मराठी व्याकरण शिका मराठी पुस्तक शिका 2 वर्ष राहिलो पण मला काही गाता नाही आलं मला खेद वाटतो कधी जेव्हा मला का दिलं एक दिवशी कुठतरी म्हणलो नाशिकांना मला म्हणले महाराज तुम्हाला जर गाता आला असतं तर आम्हाला घरी बसलो कोठे काही एक सर्व गुण संपणे भगवंताची जाण काही काही पाठवणार असतं पण स्वरच नसतो काही काय लय स्वर असतो ज्ञानदाप्रमाणे 3दा सांगावं लागत बरं काही कायला ताल असतो स्वर असतं पाठवणार असतो परंतु समजतं काही कळत नाही आंधळ्या गरुड आपण का ते कौन उपयोगा जाते गरुड आंधळा झेप मारली शेती त्या ठिकाणी आधवत चुकून इकडे आधवतो का गायचं का नाही क्या आलाय तर कुठ नाही मिळत लागेल 7 दिवसात दिलं प्रमाण हो थांबा जाऊ काय महाराज प्रमाण बंद केलं राव अहो तुला कळलं का ते महाराज आहे त्याला कळतं कोणतं प्रमाण असतं म्हणून त्याला सुद्धा दृष्टी लागते विठ्ठला कशा करता लाभले तर हा खरं आणि खोट आता तुम्ही बोलो खरे आहेत का आपण खरे नाहीतच रज्जू सर्पाकार रज्जू सर्पकार भाषेले जगडंबर एवढं अवडंबर दिसतंय ना जसा दोरी सर्प दिसतो का असतो पॅन्टीवाले मग ते म्हणते त्यांच्या परिचयाचे मार्गदर्शन कर मला असं पुन्हा म्हणते सप्ताह आम्ही एवढा केला खर्च केला मारलं होतं पाकिट भरला आम्ही
आणि विचारलाही आणला. तुम्हाला विचारला लागेल ना, सांगा बरं काय विचारलं म्हणजे आता. रज्जू सर्पाकार. हा रज्जू सर्प. दोरी सर्प केव्हा भासतो? थांबा थांबा मी सांगतो. तुमच्याकडे माहिती द्यावं लागेल. मग दुपारी जर पाहिलं तर स्पष्ट दोरी दिसेल, बरोबर आहे. आणि रात्रीच्या एकदम अंधारात पाहिली तर दोरीच काय सर्प जरी असेल तरी पाय देऊन जाईल, त्याला कळणार, बरोबर आहे. मग त्याला मंद अंधकार, सामान्य ज्ञान विषय सांगायचा मंद म्हणजे प्रकाशही नाही आणि जास्त अंधकार मग गडद अंधार असं झावळ झावळ म्हणतात त्या काळामध्ये. आणि त्याला त्या दोरीचं ज्ञान न होता पूर्व संस्कार असं लांबलचक सर्प पाहिलं आणि त्याचं स्मृती होते आणि एकदम वाटतं की हो सर्प आहे. घाबरतो, साप 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 करतो, लोक जमा होतात, तो काठी घेऊन येतो, बॅटरी घेऊन येतो, अशी बॅटरी मारतो. मग तिथं काय दिसतो? दोरी. बर, मग त्या ज्याला साप भासला त्याच्या अगोदर होता का? नव्हता. आता बॅटरी मारली, आता आहे का? नाही. आणि जेव्हा वाटला तेव्हा, आणि मग हाडले का मग? बरोबर गोष्ट. आता तुम्ही खरे का खोटे एवढं सांगा. चला आलं चेपेल तिथेच. पाहुणे म्हणले उन्ही पाहते किती पाहुणे पाहुणे बरं का. सांगू का तुम्हाला, सर्प मागही नव्हता बर का, भासावर होता आणि भासल्यानंतरही नाही, जेव्हा वाटत तेव्हाही नाही. भासला की तुम्हाला ज्ञान सांगू का, त्या दोरीच्या आदळ सर्प भासला. आणि कशामुळे गेला तो? दोरीच्या ज्ञानाने गेला. शास्त्रीय भाषेत ज्याच्या आज्ञेने जे भासतं त्याच्या ज्ञानाचे निवृत्त होत, बरोबर आहे. तर ब्रह्माच्या आज्ञेने जगत भासलं आणि ब्रह्माच्या ज्ञानाने जगत संपलं. कळलं का नाही? अहो हे जगामध्ये ब्रह्म विषय उघड अध्यस्त वस्तू आधीच्या स्वरूप असते. आपण ब्रह्म स्वरूपच आहोत. विठाल माणसं खूप सांगते, पण तत्वज्ञानाकडे गेलं त्याला कसमूस होत. आपण नाही म्हणलं की बिघाड. अहो नाहीतच ना. बरं आप विचार करा, ते तुम्हाला कळलं. सांगतो प्रक्रिया. तुम्ही 100 वर्षापूर्वी होते का? नाही. 100 वर्षानंतर नाही. बर, मत आता आहे, बरोबर आहे. 2 मत पडतात नाही आणि 1 पडत मत पडते आहे. मग ज्याच्याकडे 2 पडे त्यांच्याकडे 1 मत पड निवडून कोण येतो? आणि मग का तुम्हाला नाही म्हणा का? तुम्ही सांगा 2 वाजता मला. तुम्ही माग नाही तर पुढे आता असू नसल्यासारखे ना रज्जू सारपा करायचे. अहो तुम्ही असं समजू नका हे गाबाळ दिसते फाटक्यावर, इतकं गाबाळ नाही. लोकांना का बोलत दिसतंय ते बोळ असत. तुम्हाला परवा सांगतो, यावर होता काही आणि केवती फाटली. 2 मास्तर होते, मी पाठवायला गाबाळ बा यांना म्हणलं धरा तुमचे 50. पैशाला धरले असते, धरा तुमचे म्हणलं 50. बाबा ते लाखच नाही ते. लाख म्हणलं मला कुठं कळते लाख म्हणून गोष्ट म्हणलं सर इतका बा दिमाग एवढ इकडे नाही म्हणलं, फक्त मजा की तुम्हाला घ्या म्हणलं. सांगू का मी, मला किचकट विषय कळत नाही म्हणजे होरातला इंग्लिश मधून काही कायदे पंडित हे शब्द कळत नाहीत. पण गुरुदेवाची कृपा मला अशी आहे, वेदांत म्हणा, प्रक्रिया म्हणा, काम करतो, मला व्याकरण कळतं, मराठी व्याकरण कळतं, म्हणजे मला फिट आहे, माझं काही अडचण नाही. आणि संस्कृत भांडारी माझं चांगलं आहे. वेदांत प्रक्रिया आहेत. मला पाठांतरचं काम करता येईल असलंही नाही, एवढा टाकावा बी नाही. एवढं टाकावं नाही. मला कोणी जर प्रमाण दे, मला प्रमाण चालतं. मला सवय लागली कोणतं प्रमाण द्या. तशी मान जर फेकली की ते पाया उभार, तसं मला कोणतं प्रमाण दिलं गुरुदेवाची दया अशी आहे, ते घेऊन पुढे चालतो. विठ्ठल सुरुवातीला गुरुवारी महाराज बाबा मला हर माहिती नाही काय निवड, ते मला म्हणले शिंदे महाराज शिंदे महाराज शिंदे महाराज म्हणायचे, पण
तुम्ही सुद्धा शिंदे महाराज टाकलं तिथं. पण आता सांगतो शिंदे महाराज टाकायचं नाही. कधी टाकाय कुणी असं तिथं टाकू नका म्हणून. मग शिंदे महाराज म्हणलं की कुठले आणि काय आणि मग ते कोण्या जातीचं आणि कोण्या पंथाचं खाली येतं. मला काय जाती बिंदुले पडले, साधू झाला पुन्हा जात विचारायचं नाही. विठाला तुम्हाला एवढंच म्हणले, तुम्हाला फक्त कोणाला काम सांग एवढं करेल, तुम्हाला घड सोडायची गरज नाही. दुसरं वाक्य तुम्ही कसंही बोला, बोला बाबा ताल नाही सूर नाही बोल माझं किडबीड म्हणजे तुम्ही कसंही बोला, लोक तुमचे ऐकून महाराजची कृपा म्हणून महाराज तुम्हाला कोण वाखाली वाखाली आम्ही त्या मावसाखाली आमचा नव्हता. तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होई राहणार अंक त्यांचा. मला गुरुवर्य महादेव बाबांची माळ चौथीला असताना मला ते माळ घातली तर काय. त्याच्यानंतर मग मग सांगितलं मला, पण पहिल्या घातली माळ त्यांची. आणि महाराजांची माळ आहे, महाराजांची गादी आणि गुरुवर्य शिवाजी बाबांनी महाराजांवरती माळ काढली आणि त्यांनी मला गाड टाकली. म्हणजे त्यांनी मला तिथं बसवलं. म्हणजे दोन महापुरुषाची माझ्या पाठीची शक्ती आहे म्हणून श्री गुरु सारखा असता पाठका इतरांचा लेखा कोण करी विठाला आपलं काय चालू होतं, विषय काय चालू होता, सर्प. हा तुम्हाला सांगतो, पुन्हा एक प्रक्रिया सांगतो. झाळ्या कधी सकाळी असतात, सकाळी बरोबर 6 वाजता. हा म्हणजे पाहिजे संध्याकाळी नाही, दुपारा असतात का दिसत्यात आणि असतात साळी केळी लावली असते ना बघा मस्त. जर असते तर साळी केळी असताना पाणी असल्यानंतर फक्त दिसायला ते असायला नाहीत, तसं आपण दिसताना असायला नाही. खोटियाचे पिसे उर फोडी, खोटियाचे पिसे उर फोडी, खोटियाचे पिसे उर फोडी, खोटियाचे पिसे उर फोडी. मृग जळ दिसे सात पाणी आयचे, खोटी याचे पिसे उर फोडी, खोटियाचे पिसे उर फोडी. मृग जळ दिसे खोटियाचे पिसे उर फोडी, खोटियाचे पिसे उर फोडी. त्या मृगजळ हरण्याच्या ते खरं वाटतं, ते पळतं फुटवणी पडे त्याप्रमाणे खोटियाचे पिसे उर उर पळत ते उर फुटून मरत, पण ते खरं वाटतं बरं का कुणाला हरण्याला. सूर्य दिवशी ते नाही आणि तू आम्हाला दिसलं आपण ते खरं नाही, बरोबर आहे. तसं महापुरुषाच्या दृष्टीने जगत नाहीत. प्रपंच झाला होता की समृद्ध्या वार्ता पुढे होईल मग कदा कल्पंती घडे चिन्ह. कोण महापुरुष, महापुरुष असतात. तुकोबर आहे, बैल मिली मुक्त झाली देवे माया सोडवी. दिसलं पण ते खरं नाही. तुका म्हणे तूच खरी वर्ग पासर त्या सगळ्या बायका पोर त्यात मोह धरण्यात बरं का. आणि तू मग आम्हाला खरं वाटतं म्हणजे त्या हरणाच्या जातीचे आपण आहोत, आपण म्हणून प्रपंच गोष्ट नाही. पण होय होय वारे करी पाहे पाहे रे पंढरी. महाराज पंढरपूर होतं काय, अवघीच पापी गेली दिगांतरी, वैकुंठ पंढरी देखील या अवघी. म्हणून तुम्ही पंढरपूर पहा म्हणतात. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. म्हणून होय होय वारे करी पाहे पाहे रे पंढरी. दुसरं काहीच करू नका. अभंग फल का अभंगाचं दुसरं काय करावी साधने, काय करावी साधने, ओ काय करावी साधने, काय
जितेने काय करावे साधने काय करावे साधने जितेने काय करावे साधने काय करावे साधने महाराज म्हणतात काय करावी साधने, दुसरे साधन करायची गरज नाही. काय साधन आणि विचारांनी करायला नाना साधनाच्या केला खटपटा परिणाम बोधेच्या दारवंटा जाणो जाता जाणीव घाली आड फाटा योगा कशी ती वाटा योगाच्या वाटा ते निघाले गा सुपटा त्या दुःखाताची वाटा भागाला लोहाची चणी ते बोचऱ्या पडती खाणी म्हणून योग म्हणतात आम्ही नवजो तया वाटा ना तू पंढरी वटा. आम्ही त्याची गरज अनेक ज्ञाने ज्ञान नित्य नित्य ज्ञाने अभिमान करतात त्याच्या अहंकाराची प्राप्ती. नित्य अभ्यास केला याला काय येते त्याला काय येते याला काय येत तुला तरी काय येते लोकांची माप काढतो हो ना अशी होत. म्हणून तुकोर म्हणतात लोकांचे माप काढे की लोकांचं धुन होत. करती पातकाची धुनी बोलणं घेतात साबण करती पातकाची धुनी का दुसऱ्या निंदा केली की ती मोकळ होते ते धुन आपण होतो. येते निंदा कापाशी अशेष पापे म्हणून नाव ठेवायचे नाही. विष्णुमय जग वस्तवांचा धर्म भेदाभेद ब्रह्मामंगळ कोण्याही जीवाचा न घोडो मसर वरमे सर्वेश्वर पूजनाचे निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीरजी निंदाच करायची. तुकोबरा म्हणतात आणि का कासा मज काय त्याशी उन्हे असे या आपण शोधून विवेक नांदे त्याच्याशी आपण लोकांच पाहतो. एक म्हणे काय म्हणे एक झालं दुसरं अजून प्रमाण काय झालं लोकांच्या डोळ्यातलं काय दिसत आणि आपल्या मुसळ ते कुसळ मुसळ म्हणून काय करावी साधने काही साधन करायची गरज एकच साधन करा काळ सारा वा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त हर विहार नियम इंद्रियाची सार नसावी बासर निद्रा भाऊ भाषण कारण नामचिंतन यात घडत यात ती घडे देवाचे भजन अनेक ज्ञान नाही कोठे फक्त नामचिंतन करा. नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकला निळामणी असंख्यात हरीच्या नामे झाले संत. अभ्यास केला तर पंडित होईल पंडित. महाराज म्हणतात अनेकने माझ्या मना हो का पंडित शाना नामरूपी जडती त्याचा दास मी अंकित. म्हणून म्हणतात आम्ही नामाचे धारक नेन प्रकार अनेक सर्व भाग विठ्ठलाची प्रमाण नलगे जाणावे नेनावे हे करायचे गरज फक्त नामचिंतन. आणि नामचिंतन घेतलं कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदय प्रगटे राम रूप. पण ते होण्याकरता असं घड्याळ लावून न करू लागत. आता किती वाढली आता वाढली 9:30 वाढली आता अर्धा तास राहिला. उरकून घ्यावा एवढं चित होतं काय नाही जास्त लांब भेटलं का नाही का नाही. आपण सांगू भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची ओढी. महाराज भगवान शंकराचं भजन असतं कसं भजन करायचं ते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम हे श्रीराम जय राम जय जय राम 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 भजन करी महादेवा
महादेव भजनकारी महादेव भजनकारी महादेव श्रीराम जय राम जय जय राम. बरं का भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. ते भजन असं करायचंय असं घड्याळावर भजन करायचं. घड्याळावर नाही दिनराजीने हाती धंदा गोविंदाचे पवाडे नकळे दिवस ती रात्री अखंड लागली. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती गोपनी पांडुरंग जागृती गोपनी पांडुरंग जागृती गोपनी पांडुरंग जागृती गोपनी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती सोपणी पांडुरंग. मग काय झालं पडले पण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा. सारखं भजन सततम कीर्तयंतो. सात्यात भजन केलं रे केलं. यम म्हणते काय यमावे दव म्हणते दव म्हणे काय दामावे तीर्थ म्हणते काय खावे दोष ओखराशी ऐसे नाम गोसे नाहीच कधी विश्वाची दुःखे. पुढे तुम्ही तवर आपलं कसं आहे भक्ती ज्याची थोडी पूर्ण शियाची गोड. भात कशाची होतो गुरुजी उदबत्तीवर पातळ ठेवलं त्यात पाणी ओतलं आणि खाली उदबत्ती लावली. अविष्टू आहे जेवढ्या तेवढ्या अंशात नाही ना. त्याला जर जास्त जर हारला ठेवला तर बरोबर शिजणार ती उदबत्ती. कसं ना आपलं भजन पूजन म्हणजे उदबत्ती सारखं मन होते. दुसरं काही कारण थोडं घड्याळ पाहून वेळ नको. महाराज जागृती सोपणी पांडुरंग ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहा ते सांभाळी. देहाचा विसर केला आनंदे संचार सतत म्हणून ती सारखी सत्कारची. ऐसे म्हणलं का हो सारखं काय करता तुम्ही ते सांगायला लागले. काय करता उमा कहू मै अनुभव आपणा सत हरी भजन जगत ध्यानी धरोणी शंकर जपे राम नाम सार पार्वती पुष्यावडी काय जपतावो तातडी तो मंत्र मग सांगायशी बोलत अशी दुर्गा. फक्त भजन का भजन नाम नामेचा नाम घेता वाया गेला खेळा म्हणे असंख्यात नामे हरीच्या नामे झाले संत. नामचिंतनाने साधू होतो. नामचिंतन केलं अंतःकरण शुद्ध होतं. योनी गोपाळ राही शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र व्याघ्र खाती सर्प तया. फक्त नामचिंतनाने नामाची झाली रे हे हृदया माझ. आशीर्ला तुका म्हणे हरी काही ओरोणी दिवरी प्रार्थ क्रियामान संचित काही करून घेत नाही. जी हरी धरला म्हणे दिले संसाराशी पाणी. मुखी नाम हाती मोक मुखी नाम हाती मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष. ऐशी साथी बहुतांची वैष्णवाचा ऐशी साक्ष बहुताची ऐशी साक्ष बहुताची वैष्णवाचा मान करा वैष्णवाचा मान करा. वैष्णवांचा माल खरा तुरा वैष्णव म्हणू तर अवघी देवावरी माय म्हणजे वैष्णव नामचिंतनाने जरी अध्ययन केलं. वेद अनंत उळला अर्थ इतुकाची साथीला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम. म्हणून
नामचिंतन सर्वात सारे हरी सर्वत्र गी बर का. वेदामध्ये पुराणामध्ये हरीची कीर्ती घ्यायला म्हणून साठविला हरी धीर हृदय मध्ये त्याची शर्य झाला सफल व्यापार जीवनाची सार्थकता परमात्मा तुका तरले तर ती हा भरवसा नामधारकांचा ठसा. फक्त नामचिंतन केलं की अंतकरण शुद्ध होत. कायिक वाचिक मानसिक म्हणून पंढरीचे वार करी त्या अधिकारी मोक्षाचे कुंडलिके देजावर करुणा कर विठले मूड पापी जैसे तैसे तुका म्हणे खरे झाले एका बोले तरले माग तरती पुढे चला तरले तर त्या भरवसा नामधारकांचा ठसा. धारक नाम चिंतन करा बस. गोविंद गोविंद मना लागल्या छंद गोविंद ते काय भेद नाही देवा तया म्हणून काय करावी साधने. बरोबर ना. पण अवघेची येणे बरं का काही करायची गरज नाही. बरं घातली के पाव सभे पाव काही साधनं करायची गरज नाही. अजून काय फल आहे अभंगाचं पुढच्या अभिमानानूर अभिमानानूर हो अभिमान रे अभिमानानूर अभिमानानूर कोणावगे त्रिपुरे काय करावी दान काय करावी दान काय करावी साधने अभिमान नुरे फोडावं घ्यायची. सर्वात गोष्ट अभिमान. फक्त अभिमानामुळे थोडे बिघडत. मला विचारलं नाही आणि मोहनाव टाकलं नाही आणि भोंग्यात पुकारलं नाही आणि माझ्या नावाला ते लावलं नाही. आणि हेच खरं नाही तर ते खरंय का. हे खरंय का हेच खरंय. मग आगीचा ते गेला आणि ते चिखल ओला लगेच उचला म्हणतो रामनाम साहेब. पण हेच खरंय अभिमान. आणि अभिमान कोणाला लागतो. म्हशी मागलेला शेळ्या मागलेला त्याला म्हशी सोड्या शेळ्या सोड्या की त्याची करून शेळ्या शेदून त्याला वाटला होती शी देऊनच लगे हान तिकडे हान तिकडे हान तिकडे. त्याला काही वाटत रोज रोज तेच कानावून काय काय वाटतं. पण आपलं थोडं आर्यकार्य भाषा वापरलो योग्य जरी बोलत आपलं कसमच होतं. कसं मला सांगत होत नवल अहंकाराची गुटी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाची. मोठे उदाहरण सांगतो वेळचा अभाव आहे कमी आहे. रामाचे गुरु
वशिष्ठ आणि विश्वामित्र. आणि कोणतं सत्कार्य असेल, मंगल कार्य सत्कार्य असू द्या, कोणतं कार्य असेल, यज्ञ असू द्या, कोणता समारंभ असू द्या, मग त्या परिसरामध्ये कुलगुरू असल्यामुळे त्याला आमंत्रण करायचं. आणि त्यांना गादी बसवलं की मग विश्वामित्राला आणायचे. औदस सत्कार वशिष्ठाचा करायचे, नंतर विश्वामित्राचा करायचे. आणि त्याला असं कसमुस व्हायचं. कसमुस म्हणजे काय म्हणताना आम्हाला विचारलंच नाही. कसमुस म्हणजे काय, काय झालं त्याला कसं वाटायचं. म्हणजे त्याला उत्तर असतं. त्याला थोडा बारीकपणे वाटायचं. ते काय म्हणजे या राजर्षी, विश्वामित्राला काय म्हणायचे वशिष्ठ, या राजर्षी. आणि राजर्षी म्हणलं की याला जरा बारीकपणे, या महाराज आणि या बो, असं फरक नाही का, त्याला फरक वाटायचा. याला वाटायचं हे म्हातारा आहे, तू आपला माणूस नाही का, याला संपायचं. नेहमी खटकायचं. हे मग झाडाखाली जायला वाढत नसतं, मन यायचं. हे संपलं की मग आपणच मोठी. त्याच्या मनात सारखं खटकायचं. मग त्यांनी विचार करायचा एक दिवस, म्हणला आता पात्रच संपत काय जीवन, तिथं टेकन तिथं टेकन. मग त्याने काय केलं, भला मोठा असा दगड घेतला. आणि ते कुठं होते, राजवाड्यात नाही नाही कुट्यामध्ये आपल्या यमुनेच्या ते तटावर बसलेले आपले राहिलेले गंगेच्या काठाला. आणि त्यांची धर्मपत्नी असणारी अरुंधती, बरोबर. आणि ती संग सत्संग चालला होता. ती म्हणली का हो, काय चांद टेपूर पडे, अरे का हे एकदम, हे काय म्हणते विश्वामित्र काय म्हणतात ना, वशिष्ठ काय म्हणतात तिला, अगं माझ्या विश्वामित्राच्या ब्रह्म तेजा पुढे फेकय. मागं जोडून डोक्यात टाकायचं. आणि मग दगड टाकायच्या होते, मागं टाकला आणि पुढे असा साष्टांग दंडवत केला. मग महाराज काय म्हणले, उठा ब्रह्मर्षी. त्याला ब्रह्मर्षी म्हणायचे हवा होते. आणि हे म्हणायचे राजर्षी. आणि मग ब्रह्मर्षी का म्हणले, अहंकार गेला ना, अहंकार गेला. तू का म्हणे देव झाला. लाटणे ऐसा न लवे, लाटणं होतं, लाटणं म्हणजे पोळ्या पोळ्या लाटायचं, ते मोडण पण लवत नाही. आणि फळ्यात तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखाय. ज्याला फळ आले ना ती अशी झुकत असते, जिला फळ आले ताठ ताठ. आपण कोणा मोजित नाही, तुला कोणी मोजित नाही. आपलं कोणीच बोलत नाही. सगळे दादासाहेब दादा 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 का करतात, गुरुजन प्रथम म्हणजे मग दादा करावं लागत. म्हणून विद्या विनयने शोभ, विद्या विनय असावा, नम्र असावा. नम्र झाला भूता तिने कोंदिले अनंता. म्हणून ती नम्रता कुठं घडते, त्या पंढरीशी घडी. पंढरीशी लोकांना आहे अभिमान, पाया पडे एकामेका. पाया पडणं म्हणजे गलितपणा होय. आणि सांगू तुम्हाला, तलवारीच्या धारेपेक्षा नम्रतेची धार किती तर धारी पटली श्रेष्ठ. तलवार घेऊन माग लागला आणि एकदम गारकी फिरला, माफ कर गड्या, चुकला माझ्या, तलवार पडली खाली. धारदार तलवार धार आहे का नम्रतेला धार आहे, नम्रतेला. म्हणून अभिमान नुरी अभिमान राहते. आपला कायचा अहंकार, मला एवढी शेती, 100 एकर शेती, 100 एकर शेती, मला एवढी समज. तुला ते कपच्या बापाला होती, माग होती, ती घेऊन गेले का, ते घेऊन नाही गेले. आणि तू नेणार आहेस का, असे कितीतरी गेले तिला माझी माझी म्हणणार काय घेऊन बस. म्हणून संघ काहीच येणार नाही. धना आणि भूमो गशोष्टी गोष्टी फाड्या ते चिताम परलोक मार्गे कर्मानु गच्छती जीव एका. फक्त आपलं कर्म संग येणारे, दान धर्म संग येणारे. म्हणून करा हरी भक्ती परलोक काम सोडील या मापासून. किती जरी कमवलं साचून या धन, लावी पोराशी भांडण. धन कमिले कोट्यान कोटी, संगे नये रे लंगोटी, संगे नये रे लंगोटी, संगे नये रे लंगोटी. धन मिळाले कोट्यान कोटी, संगे नये रे लंगोटी.
एकानं कुठे संगे नेरे लंगुट काहीच येणार आहे. फक्त काय येणार आहे बॅलन्स फक्त एकच नाम चिंतन दान धर्म संग. उदाहरण सांगतो पुराणामधलं एक ग्रंथ आहे. त्याला कोणता ग्रंथ म्हणते? विठाल विठाल विठला 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 नाव आठवतं ग्रंथाचं बरं का. त्या ग्रंथामध्ये कथा आलेली आहे. एक राजा होता, विदर्भामध्ये राजा होता. त्यांनी खूप दान धर्म केले. गोदान, वस्त्रदान, भूदान, काय असं सर्व दान केले. फक्त अन्नदान सोडून अन्नदान सर्व दान केले. आणि काय म्हणजे आता गाणी माझं ऐकून घ्या. ठीक आहे. त्या विदर्भातला राजा आहे तो. आणि त्यांनी सर्व दान धर्म केले. आणि वर गेला तो, सगळं सोनं, सगळं बसायला सोनं, सोनं सोनं खायला काय. मग त्याला 12 वाजता खाली यायचं. का त्याला खायला भेटत? कारण केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले मेले ऐकले किती. त्यांनी दान धर्म कोणा केलाच त्याने मेला खायला भेटते जन्मात. म्हणून वर गेले. त्या ठिकाणी रोज 12 वाजले तो खाली यायचा आणि तिथे प्रेत पडायचं. प्रेत खायचा आणि वर जायचा. असा नित्य कला असायचा. जसं आपलं आवाज झाला, आवाज झाला दिसत नाही, तसं याचा घंटा नाद व्हायचा. खनखन खनखन व्हायचा. एक दिवस भाग्याचा उदय ते जोडी संत पाव. महाराज आगची भेट झाली आणि त्यांचे पुजारी एवढे महा पुरुष असणारा विमान बसून आला. तेजपुंज आहे आणि असलं घाणेरडं खातो. ते काय असावं? कुतूहल म्हणून त्यांनी काय केलं, त्याकडून पाणी दिलं, असं अंगावर टाकलं आणि सांगितलं, अगस्त्य महामुनी, मी पूर्वजन्मी राजा होतो. मी सर्व काय दान धर्म केला, फक्त माझ्यातून दान अन्नदान घडलं नाही. आणि न घडल्यामुळं मला स्वर्गात सर्व भोग आहेत, फक्त मला आनंद भेटत नाही, म्हणून खाली यावं लागलं. आल्यामुळे त्याने काय केलं, त्याला संकल्प सोडा ते पाण्याचा, तुरे अन्नदान केलं. आणि मग त्यांनी एक स्वतः कंकण काढलं, त्याला बहाल कुणाला अगस्त्याला. अगस्त्याने जवळ ठेवलं नाही. तुला आपण साधं काय करते, पूर्वरामचरला दान केलं. तुम्हाला एकच सांगायचंय, आपण जर दान धर्म नाही केला तर पुढे सुद्धा आपल्या पूर्वी जन्म भेटत नाही. आणि सूचीनाम श्रीमाता योग भ्रष्ट विजय. आता जर आपण चांगलं वाटत आपल्या कुलवान शिलवान घराचा जन्म येईल. आपण जर दान धर्म नाही जर केला तर पुढल्या जन्ममध्ये आपण ऐशी होती लोलोष्ट पाषाण झाला. अभिमान नुरी अभिमान कोण अवघेची पुरे जी इच्छा असते. जसं परमात्मा भेटल्यानंतर आता कुठे धावून तुझी चरण घेतल्या भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. कोडावघेची पुरे आषाढी कार्तिकी भक्ती चंद्रभागे माझे स्नान दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. पुढे काही राहिले. म्हणून महाराज काय म्हणतात, कशामुळे घड अभंगाचं शेवट तुका म्हणे तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा 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 विठुबाई सावळा विठुबाई
म्हणे डोळा विठू बैसला सावळा. सावळा म्हणजे शुद्ध बरं का. आणि ते डोळ्यात बसलं होतं का देखला डोळा बैसला म्हणी तोची वदनी वैशाली म्हणून बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल. तो का म्हणे डोळा विठू बैसला सावळा. आपल्या डोळ्यात सावळा बसत नाही सावळी बसत म्हणून ते मग फजिती होत विठाला विठाला.